मागणीसाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चे निघतायत। तर आज मुंबईमध्ये निघालेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख, मुलगा विराज देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं बघायला मिळालं। या सर्वांनी एकंदरीत यावेळेस टाहो फोडला असल्याचं बघायला मिळालं। कठोरात कठोर शिक्षा आरोपींना व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आता थेट मुंबईमध्ये संपूर्ण राज्यभरात तर असे मोर्चे निघाले असल्याचं आपण पाहिलं। मात्र आता थेट मुंबईमध्ये हा मोर्चा निघालेला आहे, त्यामुळे एकंदरीत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा या मोर्चाच्या माध्यमातून केला जात असल्याचं आपण पाहतोय। या क्षणाचे आपण हे लाईव्ह दृश्य सुद्धा पाहू शकतोय। या मोर्चाची ही दृश्य आहे। कुठल्याही परिस्थितीत ही लढाई अर्ध्यावर थांबणार नाही हा निश्चय करूया। थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ। वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी ही मागणी केली। ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट पाहायचे आहेत असं देखील अंजली दमानी यांनी म्हटलंय। उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा आणि लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असं देखील यावेळेस अंजली दमानी यांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळतंय। ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचं सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा। आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं। तर सरपंच संतोष देशमुख हत्येतले सर्व आरोपी वाल्मिक कराड सोबत आहे असा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला। कराड या आरोपींसोबत काय करत होता, खंडणी मागितल्याच्या दिवशी नेमकं घडलं काय होतं, पहा परळी गँगवरचा हा रिपोर्ट। कराड गँग सीसीटीव्हीत कैद। खंडणीच्या दिवशी सगळे आरोपी एकत्र। देशमुख हत्येचे धागेदोरे जुळणार? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं वाल्मिक कराडचं कनेक्शन आता उघड होण्याची शक्यता आहे, कारण कराडचा त्याच्या परळीतल्या गँग सोबतचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ कराड गँग विरोधातला सर्वात मोठा पुरावा मानला जातोय। कारण आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशीच कराड आपल्या साथीदारांसोबत असल्याचं उघड झालं। आरोपी विष्णू चाटे याच्या केज मधल्या ऑफिसमध्ये जातानाचा हा व्हिडिओ आहे। यात वाल्मिक कराड सोबत हत्येतला आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे आहे। एवढेच नव्हे तर या आरोपींच्या गँगमध्ये निलंबित PSI राजेश पाटील ही सोबत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली। जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत। या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं। खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये, 302 लावा। नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा, कारण खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। आवादा कंपनीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकी ही तक्रार काय होती ती पाहूया। आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून संजय शिंदेना फोन आला होता। त्यावेळी वाल्मिक कराड शिंदेंशी फोनवरून बोलला। सुदर्शन घुले सांगतो तसं कर, नाहीतर हातपाय तोडीन अशी धमकी वाल्मिक कराडनं दिल्याचा संजय शिंदेंचा आरोप आहे। आता याच दिवशी हत्येतील आरोपी आणि वाल्मिक कराड सोबत असल्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराड सहभागी असल्याचा संशय बळावलाय। या सीसीटीव्ही फुटेजमुळे कराडच्या अडचणी तर वाढणारच, मात्र या दिवसानंतर तो कोणत्या बड्या धेंड्यांच्याही संपर्कात होता का याचाही तपास होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।
तर वाल्मिक कराड यानं पुण्यात सरेंडर केलं. मात्र सरेंडर होण्याआधी कराड नेमका होता कुठे? त्याने बीडमधून पुण्यापर्यंतचा प्रवास नेमका केला कसा? कराड पोलिसांना न सापडण्याचं कारण काय? यावरचा हा खास रिपोर्ट. सरेंडर आधी कराड कुठे होता? आधी बीडमध्ये तळ, मग पुण्यात पळ. सीसीटीव्ही फुटेज मधून धक्कादायक माहिती उघड. वाल्मिक कराड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावलेला हाच तो संशयित आरोपी. तब्बल 22 दिवस सीआयडी आणि पोलीस यंत्रणेला झुंजवत ठेवणारा आरोपी. मात्र हाच वाल्मिक कराड 31 डिसेंबरला सकाळी 10:55 फिल्मी स्टाईलनं थेट पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये शरण येतो. मात्र शरण येण्याआधी वाल्मिक बीडमध्ये तळ ठोकून होता हे आता स्पष्ट झालंय. कारण 30 डिसेंबरच्या मध्यरात्री कराड बीडमधून पुण्याला जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. काळ्या काचा असलेल्या 3 आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन कराड बीडमधून थेट पुण्यात पोहोचतो आणि त्याची खबरही कराडला पकडण्यासाठी जंग पछाडणाऱ्या बीड पोलिसांना लागत नाही. मात्र कराड बीडवरून पुण्याला कसा पोहोचला पाहूया. 30 डिसेंबर रात्री 1:07. ठिकाण मांजरसुंबा पेट्रोल पंप. शरण येण्याच्या आधीच्या रात्री 1:07 कराडनं गाडीत पेट्रोल भरलं. यावेळी त्याच्या गाडीसोबत एक काळी आणि एक पांढरी स्कॉर्पिओ होती. रात्री 1:15 पेट्रोल भरल्यानंतर कराड आणि त्याचे साथीदार एका हॉटेलमध्ये जेवण करतात. रात्री 1:36 जेवणानंतर कराडचा ताफा बीड धाराशिव मार्गावरच्या पारगाव टोलवरून जातो. हाच मार्ग पुढे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. 31 डिसेंबर ठिकाण पुणे. सकाळी 10:55 वाल्मिक कराड सीआयडीला शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. ठिकाण पुणे सीआयडी ऑफिस. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटातच कराड फिल्मी स्टाईलनं सरेंडर करतो. वाल्मिक कराड बीडमध्ये खुलेआम फिरत असतानाही पोलिसांना सुगावा न लागल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर धनंजय देशमुख यांनीही पोलिसांवर संशय व्यक्त केलाय. येताना इतक्या वाजता ते एका टोलवर होते, त्याचं देखील छायाचित्र येतं. हे सगळं एका पत्रकाराला कळतं आणि यंत्रणेला कळू नये म्हणजे याला काय बोलावं अशी स्थिती झाली आहे. म्हणून खरा तपास जर व्हायचा असेल तर तो जिल्ह्याबाहेरच होऊ शकेल. आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत. तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. वाल्मिकनं फिल्मी स्टाईलनं सरेंडर केलं. ती गाडी शिवलिंग मोराळेच्या नावावर आहे. याच गाडीनं कराड राज्यभर हिंडला. एवढंच नाही तर सरेंडर होण्यापूर्वी कराड बीडमध्ये तळ ठोकून होता. तो बीडमधून पुण्याला गेला. त्याचे सीसीटीव्ही सध्या समोर आले. मात्र पोलिसांनी कराडचा माग काढताना सीसीटीव्ही तपासले नव्हते का? कराडला पोलिसांचं अभय होतं का? याबरोबरच बीडमध्ये सरेंडर होणं शक्य असताना कराड पुण्यात शरण का आला? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आलं. या प्रकरणात मात्र वाल्मिकचा मुलगा सुशील कराड याच्यावरती सुरेश धस यांचे गंभीर आरोप बघायला मिळाले. तर नेमकं हे प्रकरण काय आहे? महादेव मुंडे होते कोण आणि सुशील कराडचं नेमकं कनेक्शन काय? त्यावरचा हा रिपोर्ट. देशमुखांनंतर बीडमध्ये मुंडे हत्या प्रकरण. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला. महादेव मुंडे हत्येचं सुशील कराडचं कनेक्शन. ते ॲडिशनल सरांनी होतं, त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते. ते म्हणले फोन कुणाचे आलते? वाल्मिक नंतर धसांच्या टार्गेटवर ज्युनियर कराड. आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं वातावरण तापलं असतानाच आता बीडमध्ये आणखीन एक हत्येचं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणात ज्युनियर कराड कनेक्शन असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात धसांनी थेट
वाल्मिकचा मुलगा सुशीलचं नाव घेत खळबळजनक आरोप केले. त्यामुळे वाल्मिक पाठोपाठ मुलगा सुशील कराडच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र हत्या झालेले महादेव मुंडे कोण आहेत ते पाहूया. महादेव मुंडे परळीतल्या कन्हेरवाडीचे दूध व्यावसायिक. 2022 मध्ये भोपळा गाव सोडून अंबाजोगाईला स्थलांतर केलं. वर्षभरातच महादेव मुंडेंची धारदार शस्त्रानं हत्या झाली होती. 22 ऑक्टोबर 2023 ला वन विभाग कार्यालयाच्या आवारात मृतदेह आढळला. 3 महिन्यानंतर कारवाई न केल्यानं व्यापाऱ्यांकडून परळी बंदची हाक देण्यात आली. तब्बल 15 महिन्यांपासून महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लागला नाही. मात्र सुशील कराडनं मुंडे कुटुंबाला 150 कॉल केल्याचा आरोप होतोय. तर पोलिसांचे सीडीआर तपासणीची मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीनं केली. 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. कोण कोणाचे आलते हे तर सांगा ना. तर त्यांनी सांगितलं नाही. आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही. कुणाचा आला काय झाला फोन, मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी सीडीआर काढा सर्व पोलिसांचा. महादेव मुंडे प्रकरणाचा तपास परळीच्या सानप नावाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यानं सुरू केला होता. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना बदलीसाठी भाग पाडलं आणि आरोपींना वाचवल्याचं धस यांनी म्हटलंय. मात्र यामुळे वाल्मिकचा मुलगा सुशील कराडचे अनेक कारनामे समोर आले. मॅनेजरच्या घरात घुसून मुलीला मारहाण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मॅनेजरकडून ट्रक, सोनं आणि प्लॉट हडपल्याचा आरोप. सुशील कराडकडे अवैध बंदूक असल्याचंही उघड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण SIT-कडे वर्ग केलंय. तर आता महादेव मुंडे हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी धस यांनी पोलीस अधीक्षक कौवत यांच्याकडे केली. एवढंच नाही तर 15 दिवसात या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी धस यांनी केली. त्यामुळे आता वाल्मिक कराड पाठोपाठ ज्युनियर कराडलाही जेरबंद केलं जाणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरून वाद झालाय. किन्नर महामंडलेश्वर हिमांशू सखे यांनी आता प्रश्न उपस्थित केलाय. एका महिलेला महामंडलेश्वर का केलंय, जर तुम्हाला ते करायचं असेल तर त्याचं नाव किन्नर आखाडा नेमकं का ठेवलंय, हा सवाल हिमांगी सखे यांनी उपस्थित केलाय. मैं बस फिर से एक बहुत विनम्र आग्रह ममता कुलकर्णी से है कि ये जाल है, इस जाल में मत फंसो. किसी मान्य आचार्य के यहाँ जाकर के आप दीक्षा लो और दीक्षा लेकर के अपना जीवन, विरक्त जीवन यापन करो. उसके बाद हम लोग हैं, कोई ना कोई बड़े मठ दे दिए जाएंगे, महंती दे दी जाएगी, बहुत कुछ प्रक्रियाएं हैं. ये जरूरी नहीं है कि भगवा ही पहनो. भगवा पहनना है तो भगवा पहन सकते हो, लेकिन ये पूछ करके शास्त्र सम्मत है कि नहीं है उस पर निर्णय करके. तुम्हारा नाम बहुत बड़ा है और ये लोग सब तुम्हारे नाम पर व्यापार करेंगे. तर वाद तर झाला, मात्र ममता कुलकर्णीनं हा निर्णय का घेतला, का संन्यास घेतला, ममता आता कोणत्या नावानं ओळखली जाणार आहे, पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट. अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर. महाकुंभात ममता बनली संन्यासी. ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास. तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं. तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं. मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली. तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. हो, तीच कुलकर्ण्यांची ममता. अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे. याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ शेअर केले. त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. ती आता
किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ में मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती. ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली. ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम केला होता आणि एकांत निवडला होता. वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थीं तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है. ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल. श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय. महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यातील आणखी एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. कारण कुंभमेळ्यातील एका भंडाऱ्यामध्ये जेवण करणारी ही व्यक्ती हॅरी पॉटर म्हणजे डॅनियल रॅडक्लिफ असल्याचा दावा केला जातोय. मात्र ती व्यक्ती डॅनियल रॅडक्लिफ नाही, तर महाकुंभात सहभागी झालेला एक सर्वसाधारण भक्त आहे. महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ अशा प्रकारचे व्हायरल होत आहेत. मात्र हा व्यक्ती जो आहे तो अगदी हॅरी पॉटर सारखाच दिसत असल्याचं आपण पाहतोय. यानंतर बातमी अमरावतीतून. अमरावती जिल्ह्यामध्ये त्रिशूलच्या नावावर मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा वापर होतोय. हा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. तर शस्त्रांचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला तर त्याला जबाबदार कोण, हा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. पाहूयात त्यांनी काय म्हटलं. तर आपण पाहतो यशोमती ठाकूर यांनी खरे तर अनेक आरोप यावेळेस केलेले आहे. अमरावतीमध्ये शस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो असं यावेळेस यशोमती ठाकूर यांचं म्हणणं असल्याचं बघायला मिळत आहे. स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे बिलकुल घातक आहे. उद्या जर या शस्त्रांचा वाटप जर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात आला तर मग याला जबाबदार कोण राहणार असं आमचं ठामपणे म्हणणं आहे. आणि बातमी पुण्यातून. इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होण्यासाठी पुण्यातील हडपसरच्या माधवी कुंभारने पुन्हा एकदा स्टंटबाजी केली आहे. बुलेटवर उभी राहत एका गाण्यावर तिनं गाडी चालवत स्टंटबाजी केली आहे. यापूर्वी देखील माधवी कुंभार या तरुणीनं दुचाकीवर स्टंट करत इंस्टाग्रामवर फॉलो आणि लाईकसाठी ही तरुणीने याआधी सुद्धा असाच स्टंटबाजी केलेली होती. सध्या ही रील सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र यावर आता नेमकी काही कारवाई केली जाते का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. पुण्यात माधवी कुंभार या तरुणीने ही स्टंटबाजी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याआधी सुद्धा तिने अशाच प्रकारची स्टंटबाजी केली असल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी तिच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र पुन्हा एकदा या तरुणीची मजल अशा प्रकारचे व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्यापर्यंत गेली असल्याचं आपण बघतोय. बातमी काश्मीरमधून. जम्मू काश्मीरच्या नागरिकांची वंदे भारतची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच कटरा बारामुल्ला मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल. या ट्रेनची चाचणी पूर्ण झाली आहे. जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असणाऱ्या चिनाब ब्रिजवरून वंदे भारत धावली आहे. तर भारतातल्या पहिल्या केबल स्टेट रेल्वे ब्रिजवर देखील वंदे भारतची चाचणी झाली आहे. पुढच्या महिन्यापासून ही वंदे भारत धावताना दिसेल. तर पंतप्रधान सैफ अली खान याच्या हल्ला प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत असताना आतापर्यंत एका आरोपीभोवती फिरत असलेला हा तपास आणखी व्यापक होणार आहे. कारण सैफ अली खानचा हल्लेखोर एकटा नव्हता अशी माहिती आहे. आरोपी शरीफुल इस्लामसोबत त्याचे आणखी साथीदार असल्याचा संशय हा सध्या पोलिसांना असल्याचं कळतंय.
आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींनो, फटाफट जा आपलं अकाउंट चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय. जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला, तर 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होईल. ही माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजे 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम ही देण्यात आलेली आहे.